Hello, friends. Welcome to the next session of Inheritance and Variations is an interesting topic of biology. याच्यामध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मल्टिपल अलेलीज त्याच्यामध्ये ड्रॉविंग्ज ऑफ ड्रॉसोफिला आणि ह्युमन ब्लड ग्रुपचे एक्झाम्पल बघितले होते. त्याचे CET JEE CET नीटचे MCQ पण आपण पाहिलेले होते. आता आपण आजच्या सेशनमध्ये आजच्या लेक्चरमध्ये निओ मेंडेलिझम म्हणजेच डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन लॉज याच्यामधला एक नवीन पार्ट पाहणार आहे. तो म्हणजेच प्लिआयोट्रोफी हा कन्सेप्ट आहे, तो आपण पाहणार आहे. सो प्लिआयोट्रोफी सो इट इज डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन लॉज. मेंडेलपेक्षा एक वेगळा रिझल्ट आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे प्लिआयोट्रोफीमध्ये. या प्लिआयोट्रोफीची सुरुवातीला आपण त्याची व्याख्या बघणार आहे. या व्याख्येमध्ये वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण अभ्यासणार आहे. प्लिआयोट्रोफी, प्लिआयोट्रोफिझम हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला शॉर्ट नोटसाठी, MCQसाठी, वन सेंटेन्ससाठी, शॉर्ट आन्सरसाठी हा विचारला जातो. बघूया प्लिआयोट्रोफी म्हणजे काय असतं. सो सिंगल जीन कंट्रोल डिफरंट ट्रेट्स. आता हे जे डिफरंट ट्रेट्स आहेत ते 2 or more डिफरंट ट्रेट्स आहेत. म्हणजे जीन एकच आहे पण तो एकापेक्षा किंवा 2पेक्षा जास्त वेगवेगळे ट्रेट्स असतो तो कंट्रोल करतो. सो सिंगल जीन कंट्रोल असं म्हणूया आपण 2 or more डिफरंट ट्रेट्स. 2 or more different ट्रेट्स माहीत आहे आपल्याला. कॅरेक्टर्स विच ट्रान्सफर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडं जो गुणधर्म जातो याला आपण ट्रेट म्हणत असतो. आणि ते ट्रेट्स जीन मात्र एकच आहे. याची वैशिष्ट्ये अशी आहे, सिंगल जीन हा महत्त्वाचा आहे. कंट्रोल 2 or more different traits. This gene is called as pleiotrophic gene. प्लिआयोट्रोफिक जीनला म्हणायचं प्लिआयोट्रोफिक जीन. आणि हा जो फेनॉमेनॉन असतो त्या फेनॉमेनॉनला म्हटलं जातं दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज प्लिआयोट्रोफिझम. तुम्हाला प्लिआयोट्रोफीची व्याख्या कळाली. प्लिआयोट्रोफीची व्याख्या आहे सिंगल जीन कंट्रोल 2 or more डिफरंट कॅरेक्टर्स किंवा ट्रेट्स. दिस जीन इज कॉल्ड ॲज, जीनला म्हणायचं प्लिआयोट्रोफिक जीन. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे या फेनॉमेनॉनला म्हणायचं प्लिआयोट्रोफिझम. सो वन जीन, सिंगल जीन कंट्रोल 2 or more डिफरंट कॅरेक्टर्स कॉल्ड ॲज प्लिआयोट्रोफिक जीन. बघा हे डेव्हिएशन पाहतोय म्हणजे मेंडेलपेक्षा वेगळा रिझल्ट आहे. मेंडेलचं म्हणणं काय असतं, मेंडेलचं म्हणणं असं असतं. सो अकॉर्डिंग टू मेंडेलिझम बघूया आपण मेंडेलिझम काय असतं. इकडं लिहूया मेंडेलिझम. सो मेंडेलिझम इज वन जीन वन ट्रेट. मेंडेलचं म्हणणं असं आहे एक जीन एकच ट्रेट कंट्रोल करतो, एकच कॅरेक्टर कंट्रोल करतो. पण इथं आपण काय बघतोय बघा, वन जीन आहे 2 or more ट्रेट्स. हा जो गुणधर्म आहे हा इथला या ठिकाणचा वेगळा गुणधर्म आहे. 2 or more ट्रेट्स हा डिफरंट आहे आणि म्हणून याला आपण डेव्हिएशन म्हणत असतो किंवा निओ मेंडेलिझम म्हणत असतो. सो दिस इज दी डेव्हिएशन किंवा निओ मेंडेलिझम.
हे मेंडेलिझम आहे, हे निओ मेंडेलिझम आहे. मेंडेलचं म्हणणं असं असतं एक जीन एकच ट्रेट असतो, पण प्रत्यक्षात प्लेआयोट्रोपीमध्ये एक जीन असेल तर 2 किंवा त्यापेक्षा जास्त ट्रेट्स कंट्रोल करतो आणि म्हणून हे निओ मेंडेलिझममध्ये आपण अभ्यासणार आहे. याचं एक्झाम्पल आपण पाहणार आहे सिकल सेल ॲनेमिया. ओके, चला इंट्रोडक्शन कळालेलं आहे तुम्हाला. प्लेआयोट्रोफीची व्याख्या कळाली, प्लेआयोट्रोफिक जीनची व्याख्या कळाली, प्लेआयोट्रोफिझम कळालं, मेंडेलिझम काय आहे, निओ मेंडेलिझम काय आहे हेही कळालं. हे निओ मेंडेलिझम आहे. ओके, याचं आपण एक्झाम्पल बघूया. सिम्पल एक्झाम्पल आपण पाहणार आहे. याचं एक सिकल सेल ॲनेमिया हे याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. शॉर्ट नोटसाठीच पण विचारलं जातं सिकल सेल ॲनेमिया इज अ एक्झाम्पल ऑफ प्लेआयोट्रोपिक जीन किंवा प्लेआयोट्रोफिझम. ओके, सो बेस्ट एक्झाम्पल आहे याचं. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनेमिया. सिकल सेल ॲनेमिया. आता हा ॲनेमिया म्हटलं की आपल्याला माहीत असायला पाहिजे इज रिलेटेड विथ ब्लड डिसीज. इज रिलेटेड विथ ब्लड डिसीज. डिक्रीज इन ब्लड व्हॉल्यूम याला आपण ॲनेमिया म्हणतो. आता सिकल सेल काय असतं, सिकल दॅट मीन्स सेलचा जो शेप असतो, सो शेप ऑफ सेल बिकम सिकल शेप्ड. सिकल शेप्ड सेल. आता ठीक आहे, सिकल शेप्ड, सिकल म्हणजे काय हे पण बघूया. सिकल म्हणजे मराठीत आपण त्याला विळा म्हणत असतो. हा जो शेप असतो हा असा सिकल टाईपचा होतो, विळ्याचा आकाराचा होतो, किंवा यालाच आपण असंही म्हणत असतो हाफ मून शेप. हाफ मून शेप. आता ठीक आहे, आपल्या ब्लडमध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात. कोणत्या 3 प्रकारच्या पेशी आहेत? एक RBCs असतात, WBCs असतात आणि प्लेटलेट्स असतात. सो RBCs रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट्स यांचीही नावं अशी असतात. याला असंही म्हटलं जातं इरिथ्रोसाइट्स, याला म्हटलं जातं ल्युकोसाइट्स, याला म्हटलं जातं थ्रोम्बोसाइट्स. ओके, तर हा जो डिसऑर्डर आहे सिकल सेल ॲनेमिया इज रिलेटेड विथ RBC. रिलेटेड विथ RBC. ओके, चला मग RBCचा मूळचा शेप बघितला तर RBCचा हा मूळचा जो शेप असतो तो शेप असतो स्पेरिकल. ही मी दाखवलेली RBC आहे, याचा शेप आहे स्पेरिकल. याला म्हणायचं नॉर्मल, कॉल्ड ॲज नॉर्मल RBC. आता हे जेव्हाही नॉर्मल असते तेव्हा त्याचं फंक्शन असतं. काय फंक्शन आहे? टू कॅरी दी ऑक्सिजन. टू कॅरी दी ऑक्सिजन. कुठून कुठं? फ्रॉम लंग्स टू टिश्यू किंवा सेल्स. लंग्स टू टिश्यू ऑर सेल्स. प्रत्येक पेशींना, टिश्यूंना ऑक्सिजन नेहून देण्याचं, ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम असतं ते RBCचं असतं. खूप महत्त्वाचं फंक्शन असतं टू कॅरी दी ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू दी सेल्स ऑर टिश्यूज. बट when RBC is normal, at normal situation shape of RBC becomes spherical. So spherical. ह्या नॉर्मल कंडिशनला RBCचा शेप आहे तो स्पेरिकल असतो आणि त्यामुळं योग्य प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेला जातो, कोणत्याही प्रकारचा डिसीज होत नाही. पण जेव्हा ह्या RBCचा शेप बदलतो म्हणजे शेप कसा होतो बघा, सिकल शेप्ड होतो, हाफमून शेप होतो. हा शेप बदलला, RBCचा शेप बदलला, याला सिकल शेप्ड म्हणायचं किंवा हाफमून शेप म्हणायचं. सो दिस इज सिकल शेप्ड.
आणि जेव्हा आरबीसीचा याला ॲबनॉर्मल म्हणायचं, ॲबनॉर्मल, आणि जेव्हा आरबीसीचा शेप बदलतो तेव्हा मात्र हे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत नाही आणि ऑक्सिजन पेशींना योग्य प्रमाणात मिळाला नाही, तर परिणामी त्या ऑर्गॅनिझमचा, त्या व्यक्तीचा डेथ होतो. आणि व्यक्तीचा डेथ होतो कारण त्याच्या पेशींना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. त्या डिसीजला म्हणायचं सिकल सेल अनेमिया. कळालं? आरबीसीचा शेप स्पेरिकल असतो, त्याचा हाफमून शेप होतो. असा शेप झाला तर ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते आणि असं जर झालं तर पेशींना ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही. ऑक्सिजनच्या अभावी त्या व्यक्तीचा डेथ होतो. या डिसीजला काय म्हणायचं? सिकल सेल अनेमिया. ओके, आता ठीक आहे, तुम्ही म्हणाल सर हे सगळं कळालं आम्हाला, त्याचा शेप सिकल होतो, सिकल म्हणजे हाफमून शेप होतो. हाफमून शेप कोणाचा होतो? तर तो आरबीसीचा आहे. आपल्या ब्लडमध्ये 3 प्रकारच्या पेशी, त्याचे ऑर्नेम्स पण मी सांगितलेले आहेत. हा डिसीज फक्त आरबीसीशी संबंधित आहेत. आरबीसीचा मूळचा शेप कसा असतो? स्पेरिकल असतो. त्याच्यात बदल झाला की काय होतो? सिकल शेपड. स्पेरिकलला म्हणायचं नॉर्मल आरबीसी, सिकल शेपड असतो याला म्हणायचं ॲबनॉर्मल आरबीसी. नॉर्मलमध्ये काय फंक्शन करते? टू कॅरी दी ऑक्सिजन कुठून कुठं? लंग्स टू टिश्यूज. मग जेव्हा शेप बदलतो तेव्हा मात्र ऑक्सिजन वाहून नेला जात नाही आणि असं ऑक्सिजन जर मिळाला नाही तर परिणामी त्या व्यक्तीचा डेथ होतो. आणि ही डिसीज आहे, ह्या डिसीजला काय म्हणायचं? सिकल सेल अनेमिया. ओके, आता हा सिकल सेल अनेमिया ही डिसऑर्डर पुढे ट्रान्सफर कसे होते, याचं इनहेरिटन्स कसं होतं आणि मेंडेलपेक्षा वेगळा रिझल्ट कसा मिळतो? कारण न्यू मेंडेलिझम म्हणतोय. मेंडेलचं म्हणणं आहे एक जीन एकच कॅरेक्टर असतं, एकच ट्रेट कंट्रोल केला जातो. इथं मात्र एक जीन अनेक ट्रेट कंट्रोल करतो. कसे कंट्रोल करतो हे आपण याचा फिनोटाइप्स, जिनोटाइप्स आणि क्रॉस याच्या साह्याने आपण बघणार आहे. ओके, चला तर मग आता ह्या सिकल सेलसाठी आवश्यक असणारी नॉर्मल कंडिशन कोणती असते, कॅरियर कंडिशन कोणती असते, सिकल सेल अनेमिक कंडिशन कोणती असते हे आपण बघूया. ओके, इथंपर्यंतचा कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. तर सिकल सेल अनेमिया इज रिलेटेड विथ आरबीसी, ब्लड सेल्सशी रिलेटेड आहे, पण फक्त आरबीसीच रिलेटेड आहे. आणि आरबीसीचा शेप असतो तो सिकल शेपड होतो, हाफमून शेप होतो आणि ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. परिणामी व्यक्तीचा डेथ होतो. याला म्हटलं जातं सिकल सेल अनेमिया. सो शेप ऑफ आरबीसी, शेप ऑफ आरबीसीज changes from spherical to sickle shaped, म्हणजे हाफमून शेप, ओके, या डिसऑर्डरमध्ये आरबीसीचा शेप स्पेरिकलचा काय होतो? हाफमून शेपड. आणि असं झालं तर ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते आणि ऑक्सिजनच्या अभावी त्या व्यक्तीचा डेथ होतो. सो डेथ ऑफ पर्सन ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज सिकल सेल अनेमिया. सो डेथ ऑफ पर्सन ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन, such a type of disorder is called as sickle cell anemia. ठीक आहे, मग आता याचे आपण फिनोटाइप्स, जिनोटाइप्स बघूया. काय काय फिनोटाइप्स आहेत, काय काय जिनोटाइप्स आहेत हे आपण बघूया. सो कंडिशन्स बघूया. इकडं फिनोटाइप्स म्हणजे शब्दातील माहिती असते, याला फिनोटाइप्स म्हणायचं. खाली आपण त्याचे जिनोटाइप्स लिहूया. जीन्समधली माहिती असते, लेटर्समधली माहिती असते, त्याला जिनोटाइप्स म्हणून लिहूया. बघूया 3 कंडिशन्स महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला नॉर्मल कंडिशन, म्हणजे ज्या व्यक्तीला कुठलाही जीन्स नाही, कॅरियर कंडिशन नाही, डिसीज नाही, याला नॉर्मल म्हणायचं. ह्या नॉर्मलचे जे जिनोटाइप्स असतात, जिनोटाइप्स आपण लिहिणार आहे. डिप्लॉइड स्टेटला HB आणि HB हे 2 क्रोमोझोम्स घेतो हिमोग्लोबिनसाठी. आरबीसीमध्ये हिमोग्लोबिन असतं. आता आपण जीन्स लिहिणार आहे, ते जीन्सवरती लिहिणार आहे. नॉर्मल सिच्युएशनला ए असतो, याही ठिकाणी ए असतो. सो HBA इज दी जिनोटाइप्स ऑफ दी नॉर्मल फिनोटाइप्स. ओके, देन सेकंड फिनोटाइप्स आहे कॅरियर.
कॅरियर सिच्युएशन असते. या कॅरियर सिच्युएशनमध्ये काय असतील जिनोटाइप्स फिनोटाइप्स हेही बघूया. डिप्लॉइड कंडिशन हिमोग्लोबिनची लिहायचीच. फक्त एक जीन असतो, एका क्रोमोझोमचा जीन असतो तो नॉर्मल असतो, दुसऱ्या ह्याच्या आलेलीमधला जीन असतो तो मात्र या ठिकाणी सिकल सेलचा जीन असतो आणि सिकल सेलचा जीन हा यसनी दाखवायचा. नॉर्मल जीन असतो तो यानी दाखवायचा. दोन्हीकडं जर ए असेल तर ती नॉर्मल सिच्युएशन आहे, कसलाही जीन नाही आहे, डिसीज नाही आहे, नॉर्मल सिच्युएशन आहे. आता मात्र एकाकडं नॉर्मलचा ए आहे, दुसऱ्याकडं सिकल सेलचा यस आहे. हा रिसेसिव्ह असतो, हा डॉमिनंट असतो, हा कंप्लीट डॉमिनंट आहे, हा डॉमिनंट आहे. पण जेव्हा आपल्याला माहीत आहे एक डॉमिनंट असतो, हा गुणधर्म जास्त तयार होतो, याचं काही एक्सप्रेशन होत नाही. थर्ड सिच्युएशन आहे ती म्हणजेच डिसीज्ड किंवा सिकल सेल ॲनेमिक. सिकल सेल ॲनेमिक याला आपण डिसीज्ड कंडिशन पण म्हणत असतो. हे आपण फिनोटाइप्स आणि जिनोटाइप्स लिहिलेले आहेत. तर याच्यामध्ये काय काय लिहिता येईल, सुरुवातीला आपण आलेलीज लिहूया. HB म्हणजे हिमोग्लोबिन. आता जर डिसीज्ड आहे याचा अर्थ असा आहे याच्यावरती ही सिकल सेलचा यस जीन आहे आणि याच्यावरती सिकल सेलचा यस जीन आहे. सो दिस इज दी कंडिशन्स विच कॉजेस दी डिसीज. याला डिसीज्ड कंडिशन म्हणायचं किंवा सिकल सेल ॲनेमिक फिनोटाइप्स म्हटलं तर त्याच्या आपण काय लिहिलेलं आहेत, जिनोटाइप्स लिहिलेलं आहे. ओके. आता ही जी सिच्युएशन आहे ह्या सिच्युएशनला म्हणायचं इज दी डॉमिनंट सिच्युएशन. दिस इज डॉमिनंटच, कारण इथं ए डॉमिनंट आहे, हा रिसेसिव्ह असतो, डॉमिनंट म्हणायचं. होमोझायगस डॉमिनंट म्हणूया, हे पण डॉमिनंटच आहे. इथं मात्र रिसेसिव्ह आहे. ओके. आता ही होमोझायगस कंडिशन आहे. होमोझायगस किंवा होमोझायगोट म्हटलं तरी चालेल. झायगस ही हेट्रोझायगस आहे. ही होमोझायगस सिच्युएशन आहे. नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा डॉमिनंट होमोझायगस सिच्युएशन असते त्यावेळेस ती लाईव्ह कंडिशन असते. सो इज अ लाईव्ह. ही पण लाईव्ह कंडिशन असते. आणि जेव्हा होमोझायगस रिसेसिव्ह असतं कॉजेस डेथ, कारण या ठिकाणी सिकल सेल याला लिथल जीन म्हटलं जातं. सो डिसीज्ड कंडिशन आहे, डाईज, डिसीज्ड. आणि जो जीन असतो जो डिसीज तयार करतो त्या जीनला म्हटलं जातं लिथल जीन. हा MCQ विचारला जातो. जीन्स विच कॉजेस दी डिसीज कॉल्ड ॲज लिथल. लिथल जीन हा नॉन लिथल आहे, हाही नॉन लिथल आहे, पण हा जो जीन आहे हा लिथल जीन आहे. आणि जो जीन डिसीज तयार करतो त्याला लिथल जीन म्हणायचं. आपण फिनोटाइप्स बघितले, जिनोटाइप्स बघितलं, त्याचं नेचर ऑफ जीन बघितलं. डॉमिनंट रिसेसिव्ह, हा होमोझायगस आहे, हेट्रोझायगस होमोझायगस. होमोझायगस डॉमिनंट लाईव्ह राहतो, हेट्रोझायगस डॉमिनंट हाही लाईव्ह राहतो. पण जर होमोझायगस रिसेसिव्ह असेल तिथं मात्र डेथ होतो, डाईज होतो, डिसीज होतो. आणि जो जीन डिसीज तयार करतो त्या जीनला काय म्हणायचं, लिथल जीन. कंडिशन कळाली. ओके. आता आपण याचा क्रॉस बघणार आहे आणि फायनली हे निओ मेंडेलिझम कसं आहे हेही आपण बघणार आहे. तर आपल्याला जो क्रॉस करायचा आहे तो कॅरियर मेल किंवा कॅरियर फादर क्रॉस्ड विथ कॅरियर फिमेल किंवा कॅरियर मदर किंवा वुमन म्हणू आपण. ओके. म्हणजे दोन कॅरियरचा क्रॉस करणार आहे आणि मग आपण बघणार आहे की कशा पद्धतीनं ते पुढं ट्रान्सफर होतात. फिनोटाइप जिनोटाइप्स कळालेत, कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. ओके, व्हेरी गुड. आता पुढचा पार्ट बघूया आपण. आता आपल्याला इनहेरिटन्स कसं होतं, हे जे जीन्स आहेत हे पुढं कसे ट्रान्सफर होतात हे आपण पाहणार आहे, अभ्यासणार आहे. जिनोटाइप्स फिनोटाइप्स लक्षात ठेवायचे आहे. दोन कॅरियरचा आपण क्रॉस घडवणार आहे आणि दोन कॅरियरचा क्रॉस घडवून ट्रान्समिशन कसं होतं नेक्स्ट जनरेशनकडे हे आपल्याला बघायचं आहे. ओके. चला मग फिनोटाइप्स लिहूया नेहमीप्रमाणे.
फिनोटाइप्स शब्दातली माहिती असते, याला फिनोटाइप्स म्हणायचं. सो कॅरियर, सिकल सेल कॅरियर असं म्हणूया आपण. हा लाईव्ह कंडिशनचा असतो सिकल सेल. सो सिकल सेल कॅरियर is crossed with sickle cell carrier. ओके, ह्या दोघांचा आपल्याला क्रॉस करायचा आहे. फिनोटाइप्स नंतर आपल्याला लिहायचे असतात झिनोटाइप्स. झिनोटाइप्स आत्ताच आपण बघितलेले आहेत, ज्यावरती पहिल्यांदा हे डिप्लॉइड लिहायचे हिमोग्लोबिन असते, HB लिहायचं. कॅरियर कंडिशन असते. याचा अर्थ असा आहे, एकाकडं नॉर्मल ए जीन असतो आणि दुसऱ्याकडं सिकल सेलचा यस जीन असतो. सो दीज आर दी झिनोटाइप्स. याही ठिकाणी सिमिलर झिनोटाइप्स असतील इकडचे. पुन्हा डिप्लॉइड सिच्युएशन लिहूया. हिमोग्लोबिन पहिल्यावरती हा जो जीन आहे, दुसरा पण लिहायचा आहे. सेम जीन्स असतात, म्हणजे इथं कॅपिटल ए आहे, इथंही कॅपिटल एच राहतो, इथं यस आहे सिकल सेलचा, याही ठिकाणी सिकल सेलचा यस जीन राहतो. म्हणजे कॅरियर आणि कॅरियर. आपल्याला माहीत आहे झिनोटाइप्स नंतर गॅमिट्स लिहायचे असतात, कारण मियासिस होत असतं. आणि मियासिस होत असतं म्हणजे जे क्रोमोझोम आहेत ते हाफ होतात, रिड्यूस होतात, रिडक्शन होतं. ओके, हे तुम्हाला अगदी डिटेल झालेलं आहे. भरपूर एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. आता मला सांगा, जेव्हा दोन जीन्स वेगवेगळे आहेत तेव्हा त्यांना वेगळं लिहायचं असतं, कारण मियासिस होतं. कसं लिहायचं आहे? वेगळं. ओके, व्हेरी गुड. यांना आपण सेपरेट लिहूया, कारण इथं मियासिस होणार आहे. आता यांना वेगळं लिहायचं असेल तर काय? हा एच बी वेगळा लिहिला आहे. आता आपण जीन्स लिहूया. याच्याकडे हा ए जीन आहे, याच्याकडे हा एस जीन आहे. हे आपण वेगळं दाखवलेलं आहे. ओके, चला इकडेही काय लिहायचं आहे? सेम सिच्युएशन, कारण झिनोटाइप सेम आहेत. म्हणजे इथं एच बी आहे, हे पण एच बी आहे. याच्याकडे एस ए जीन आहे, या दुसऱ्याकडे एस जीन आहे. हेही आपण वेगळं लिहिलेलं आहे. ओके, समजा एकाला आपण, हा जो सिकल सेल अॅनिमिया कॅरियर आहे याला आपण फिमेल कन्सिडर करूया, याला मेल कन्सिडर करायचं. ओके, मेल फिमेल कन्सिडर केलं चालतंय. आता जेव्हा याचे ऑफस्प्रिंग मिळणार आहेत, काय मिळतील बघूया. ऑफस्प्रिंग्स काय आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. हा पार्ट इंटरेस्टिंग आहे, की जेणेकरून आपल्याला हा जो सिकल सेल अॅनिमिया डिसीज आहे तो पुढच्या पिढीमध्ये कसा ट्रान्सफर होतो हे आपल्याला पाहता येईल. बघूया मग चला. आता एक फिमेल गॅमेट घ्यायचं, एका मेल गॅमेट, म्हणजे याच्याबरोबर क्रॉस लिहायचा आहे. HBA आणि HBA असा क्रॉस आहे. HB दोघांच्याही वरती ए जीन आहे आणि आम्हाला माहीत आहे दोनही ठिकाणी ए जीन असतो. इज अ नॉर्मल सिच्युएशन, नॉर्मल. ओके, चला नेक्स्ट क्रॉस बघूया. या एका फिमेल गॅमेटचा दुसऱ्या मेल गॅमेट बरोबरचा क्रॉस लिहायचा आहे. आणि इथं सुद्धा काय सिच्युएशन आहे आपण बघूया. पहिल्या एच बीकडं ए जीन आहे, दुसऱ्या एच बीकडं एस जीन आहे. आणि जेव्हा एकाकडे ए असतो, एकाकडे यस, ए डॉमिनंट आहे, याचा अर्थ हा कॅरियर आहे. क्लिअर? ओके, चला नेक्स्ट. आता ह्या उरलेल्या फिमेल गॅमेटचा ह्या दोन मेल गॅमेट बरोबर आपल्याला लिहायचा आहे. ह्या दोघांचा लिहायचा आहे आपल्याला. एच बी कॉमन लिहून टाकूया. आता त्याच्यात जीन्स आपल्याला लिहायचे आहेत, पण लिहित असताना हा यस नंतर लिहायचा आहे, ए पहिल्यांदा लिहायचा आहे. एच बी यस, आणि दिस इज ऑल्सो कॅरियर. व्हेरी गुड. ओके, आता लास्ट ऑफस्प्रिंग आहे. लास्ट ऑफस्प्रिंग तुम्ही सांगू शकता काय काय होईल बघूया आपण. ह्या दोघांना एकत्र आणायचं आहे. HBS आहे, दोनही ठिकाणी यस जीन आलेलं आहे. आणि जेव्हा दोन्ही ठिकाणी यस जीन असतो, काय रिझल्ट असतो?
व्हेरी गुड. डिसीज्ड असतो. म्हणजे या ठिकाणी या ऑफस्प्रिंगला डिसीज झालेला आहे. कोणता डिसीज होणार आहे? व्हेरी गुड, सिकल सेल अनेमिया. सो दिस इज अ सिकल सेल अनेमिया. म्हणजे या ठिकाणी डिसीज झालेला आहे. ओके, बघा ही सिच्युएशन आहे, याला लाईव्ह म्हणायचं. इथं नॉर्मल सिच्युएशन आहे, इथं हा डॉमिनंट एक आहे म्हणजे लाईव्ह सिच्युएशन आहे, ही पण लाईव्ह सिच्युएशन आहे. इथं मात्र डेथ होणार आहे. सो दिस इज अ डायज ड्यू टू होमोझायगस कंडिशन. कुठलं आहे बघा, होमोझायगस रिसेसिव्ह आले की डेथ होतो. म्हणजे हा लिथल जीन आहे. सो लिथल डिसीज्ड जीन असतो. आणि या ठिकाणी जर आपण रेशो सांगणार असेल तर काय काय रेशो होतील बघूया. म्हणजे याचे फिनोटायपिक रेशो पहिल्यांदा बघूया आपण. पी आर म्हणूया. फिनोटायपिक काय आहेत? नॉर्मल ॲज टू कॅरियर, ॲज टू डिसीज्ड, म्हणजे सिकल सेल अनेमिया. काय रेशो आहे? सो पी आर इक्वल टू रेशो आहे नॉर्मल 1 आहे, कॅरियर 2 आहेत, डिसीज्ड 1 आहेत. ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा त्या ठिकाणी होमोझायगस असते या ठिकाणी याचा डेथ होतो. त्यामुळं हा ऑर्गॅनिझम हे ऑफस्प्रिंग कन्सिडर केलं जात नाही कारण याचा डेथ झालेला आहे. मग लाईव्ह कंडिशनचे किती आहेत? 3च आहेत. कारण याचा असतो हा डेथ होत असतो, थर्डचा डेथ झाला आहे आणि म्हणून याचा पी आर असतो, फिनोटायपिक रेशो असतो 1:2 किंवा हा 2:1 लिहिला तरी चालेल. हा नॉर्मल आहे, हे कॅरियर असतात, हे मात्र लाईव्ह कंडिशनला असतात. आणि हेच खरं डेव्हिएशन आहे फ्रॉम मेंडेलियन लॉज. मेंडेलचा रेशो काय असतो बघा. मेंडेलचा रेशो असेल अकॉर्डिंग टू मेंडेलिझम काय आहे? तर मेंडेलिझम असतं 1:2:1. म्हणजेच हा रेशो 1:3 असाही लिहिला जातो कारण 3 लाईव्ह असतात, एकाचा डेथ होतो. इथं असं होत नाही, हाच रेशो बदलला जातो आणि तो रेशो बदलून हा 1:2 रेशो शिल्लक राहतो. याचाच अर्थ मेंडेलपेक्षा बदल झालेला आहे, म्हणून याला म्हणायचं निओ मेंडेलिझम. काय म्हणायचं आहे बघा? निओ मेंडेलिझम. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. आता फायनल कन्क्लुजन आपण लिहूया. क्रॉस आपल्याला कळालेला आहे. व्हिडिओ पॉज करा, क्रॉस लिहून घ्या. अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे, खूप सोपा पार्ट आहे. म्हणजे जेव्हा 2 कॅरियरचा क्रॉस केला जातो, मिळणारा रिझल्ट असा आहे, नॉर्मल आहे, कॅरियर आहे आणि सिकल सेल अनेमिक आहे. पैकी 3 लाईव्ह सिच्युएशनचे आहे आणि एकाचा डेथ होतो. जे लाईव्ह आहेत त्याच्यात 1 नॉर्मल आहे, 2 कॅरियर आहेत आणि म्हणून फायनल रेशो आहे 1:2 किंवा 2:1. हा असाही लिहिला तरी चालू शकतो. सो पी आर इक्वल टू 2:1 असा लिहिला तरी चालेल, 1:2 लिहिला तरी चालेल. 2 हे काय आहेत? कॅरियर आहेत. 1 असतो तो नॉर्मल असतो. क्लिअर? मग आपलं कन्क्लुजन काय आहे बघूया. फायनल कन्क्लुजन तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आपण बघणार आहे. आपली व्याख्या काय होती? सिंगल जीन कंट्रोल 2 or more कॅरेक्टर्स, याला आपण म्हटलं होतं प्लिआयोट्रोफिक जीन किंवा प्लिआयोट्रोफिझम. सो फायनल कन्क्लुजन इज 1 जीन कंट्रोल मेनी ट्रेट. बघूया कशा पद्धतीनं कंट्रोल करेल. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. सो 1 जीन, आता हा जो जीन आहे हा वेगवेगळा, असं थोडंसं वेगळं इकडं लिहूया आपण. 1 जीन आहे. आता हाच जीन 2 कंडिशनला आपण बघणार आहे. एक हेट्रोझायगस कंडिशन, डॉमिनंट हेट्रोझायगस कंडिशन असेल. हेट्रोझायगस आणि दुसरी सिच्युएशन आहे
रिसेसिव्ह होमोझायगस. ओके. चला मग हेट्रोझायगस कंडिशन असते, याच्याकडे नॉन लिथल जीन असतात. याला ज्या जीनला म्हणायचं नॉन लिथल जीन. रिसेसिव्ह होमोझायगस सिच्युएशन असते, याला म्हणायचं लिथल जीन. आता लिथल कोणाला म्हणायचं? जो जीन डिसीज कॉज होत असतो. इथं मात्र नो डिसीज शोज डिसीज. सिकल सेल अनेमिया हा डिसीज असतो. सेल अनेमिया. ओके. चला, दिस सिच्युएशन बिकम्स लाईव्ह सिच्युएशन. इथं मात्र डेथ होत नाही, लाईव्ह कंडिशन असते. आणि इथं मात्र डेथ होतो. कॉजेस डेथ ड्यू टू दिस लिथल जीन. हा जो लिथल जीन असतो हा असतो HBS, ज्याला आपण रिसेसिव्ह होमोझायगस म्हटलं जातं. हे मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. सो दिस सिच्युएशन इज HBS. आणि दोनही ठिकाणी रिसेसिव्ह होमोझायगस कंडिशन आली तर डेथ होतो. इथं असं नाही आहे. इथं आहे HBA आणि HBS. या ठिकाणी हा रिसेसिव्ह आहे पण हा डॉमिनंट आहे. आणि डॉमिनंट असेल तर तो लाईव्ह सिच्युएशनला राहतो. रिसेसिव्ह असेल तर मात्र डेथ होतो. आणि डेथ होणं हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी दाखवलेलं आहे. सो दिस इज दी नोट ऑर ट्रिक, हे लक्षात ठेवायचं. ओके. चला, तर आता हे सगळं कळालेलं आहे. ह्याच्यावरती विचारलेले प्रिव्हियस एक्झामसाठी विचारलेले काही MCQ आहेत, तो पार्ट आपण पाहणार आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्या. MCQ बघूया प्लिआयोट्रोपीवरचे. एक पहिला MCQ आपण बघणार आहे, तो म्हणजेच AIPMT 2002ला विचारलेला आहे. सो AIPMT 2002. काय क्वेश्चन आहे बघूया आपण. क्वेश्चन आहे प्लिआयोट्रोपिक जीन इज. व्हेरी सिंपल आहे. प्लिआयोट्रोपिक जीन इज डॉट डॉट. ऑप्शन्स काय काय दिलेत 1 by 1 ऑप्शन्स बघूया आपण. हे 4 ऑप्शन्स आहेत. कोणकोणते 4 ऑप्शन्स आहेत? एक आहे हिमोफिलिया, दुसरा आहे थॅलेसेमिया, सी ऑप्शन आहे सिकल सेल अनेमिया, आणि लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे कलर ब्लाइंडनेस. ओके, कलर ब्लाइंडनेस. चला, तर मग आता इमिडिएट तुम्ही सांगू शकता. अगदी क्वेश्चन वाचल्या सांगता येतं, कारण आत्ताच आपण प्लिआयोट्रोफी पाहिलेलं आहे, प्लिआयोट्रोफिझम पाहिलेलं आहे, प्लिआयोट्रोफिक जीन पाहिलेलं आहे. आणि त्याचं एक्झाम्पल आपण अभ्यासलेलं होतं. कोणतं एक्झाम्पल होतं? प्लिआयोट्रोफिझम कन्सेप्ट हा कोणत्या डिसीजमध्ये पाहायला मिळतो आपल्याला? कोणत्या? व्हेरी गुड. इट वॉज ऑब्झर्वड इन सिकल सेल अनेमिया. आणि त्यामुळं हे जे ऑप्शन आहेत हे ऑप्शन रॉंग होतात. सिकल सेल अनेमिया हॅविंग अ प्लिआयोट्रोपिक जीन. हिमोफिलियामध्ये काय होतं? एक्सेस लॉस ऑफ ब्लड होतं. हा रिसेसिव्ह जीन एक्स क्रोमोझोमशी रिलेटेड असतो, म्हणजे एक्स क्रोमोझोम एक्स लिंक्ड डिसीज असतो. हा एक्स लिंक्ड डिसीज आहे, रिलेटेड विथ रिसेसिव्ह एक्स क्रोमोझोम, रिसेसिव्ह जीन.
ओके, थॅलेसेमिया हा प्रोटीनशी रिलेटेड डिसऑर्डर असते. अल्फा आणि बीटा असे त्याचे 2 टाईप्स असतात. याच्यामध्ये जो ग्लोबिलिन टाईप्सचा असतो, हा ग्लोबिलिन म्हणजेच अल्फा ग्लोबिलिन आणि बीटा ग्लोबिलिन हे जर डेफिशियंट्स असेल तर ब्लडचा व्हॉल्यूम कमी होतो, याला थॅलेसेमिया म्हटलं जातं. पण हे प्लेआयोट्रोपीचं एक्झाम्पल नाही आहे. सो डिक्रीज इन ब्लड व्हॉल्यूम ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ अल्फा अँड बीटा ग्लोबिलिन. ओके, म्हणजे त्याचा याच्याशी काही संबंध नाही आहे. सिकल सेल ॲनिमिया आत्ताच बघितला, लिथल जीन असतो याच्यामुळं होतं, लिथल जीन. आणि हा लिथल जीन HBS अशी सिच्युएशन असेल तर होतो. आणि 1 जीन मेनी कॅरेक्टर कंट्रोल करतो, याला म्हटलं जातं प्लेआयोट्रोपिक जीन. सो कलर ब्लाइंडनेस इज ऑल्सो एक्स लिंक्ड डिसीज आहे. सो एक्स लिंक्ड रिसेसिव्ह जीनमुळं होणारा डिसीज आहे आणि तो इनहेरिटन्स होतो क्रिस क्रॉसमुळं. याचं पण इनहेरिटन्स असतं, क्रिस क्रॉस मेथड. हे पुढं आपण पाहणार आहे डिटेल. याचंही होतं क्रिस क्रॉस मेथड, आणि हा जो आपला आन्सर आहे हे आपलं करेक्ट आन्सर आहे, सिकल सेल ॲनिमिया. सो दिस इज दी प्लेआयोट्रोपिक जीन. एक्झाम्पल आहे, क्वेश्चन विचारलेला होता सिकल सेल ॲनिमिया. ओके, आता आपण CETसाठी पण विचारलेला क्वेश्चन आहे, तोही क्वेश्चन कोणता आहे हेही आपण अभ्यासणार आहे. CETसाठी विचारलेला क्वेश्चन तोही बघूया. क्लिअर झाला कन्सेप्ट? ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, फायनल क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. CETसाठी विचारलेला क्वेश्चन आहे, प्लेआयोट्रोपीशी रिलेटेडच आहे, तोही आपण पाहणार आहे. बघा काय क्वेश्चन आहे. हा MST CETसाठी विचारलेला क्वेश्चन आहे, 2018 मध्ये विचारलेला आहे. सो MST CET 2018. क्वेश्चन काय आहे पहिल्यांदा बघूया. क्वेश्चन आहे, इन अ पर्सन सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. सो इन अ पर्सन सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया, suffering from sickle cell anemia, the dot becomes half moon shaped anemia. The dot becomes half moon shaped. ओके, चला काय ऑप्शन्स काय काय बघूया आपण. वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन A, B, C आणि D असे सगळे ऑप्शन्स आपल्याला पाहिजे आहेत. एक आहे RBC, B ऑप्शन आहे थ्रम्बोसाइट्स, C ऑप्शन आहे मोनोसाइट्स आणि D ऑप्शन आहे लिम्फोसाइट्स. ओके, लिम्फोसाइट्स. ओके, चला इमिडिएट तुम्हाला कळालेलं आहे सिकल सेल ॲनिमिया याच्यामध्ये कोणाचा शेप बदलत असतो. इन अ पर्सन सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया दी डॉट बिकम्स हाफ मून शेप्ड. यापैकी कोणाचा शेप हा हाफ मून शेप होत असतो, तर ॲब्सोल्युटली तुम्हाला माहीत आहे कोणाचा होत असतो. व्हेरी गुड. सो RBC बिकम्स हाफ मून शेप्ड, म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे RBCज. हे इथं RBCज आहे,
हे आपण आत्ता अभ्यासलेलं आहे. रेड ब्लड सेल आहे म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे ते ए आन्सर आहे. त्यामुळं आम्हाला कळालेलं आहे हे उरलेले तिन्ही ऑप्शन हे रॉंग ऑप्शन होतात. पण तरीसुद्धा आपण बघूया की ही जी RBC आहे याचा मूळचा शेप असतो स्पेरिकल आणि स्पेरिकलचा शेप होतो हाफ मून शेप्ड. आणि असं झालं तर मात्र O2 कॅरिंग कॅपॅसिटी गोज ऑन डिक्रीजेस कॉजेस डेथ इज दी सिकल सेल अनेमिया. म्हणजे रेड ब्लड RBCशी संबंधित आहेत इरिथ्रोसाइट्सशी. आता या थ्रोम्बोसाइट्स काय असतात यालाच आपण म्हणत असतो प्लेटलेट्स. म्हणजे याचं मेन फंक्शन असतं ब्लड कोॲग्युलेशन, ब्लडचं कोॲग्युलेशन करणे. मोनोसाइट्स काय आहेत, मोनोसाइट्स असतील लिम्फोसाइट्स असतील ह्या ज्या पेशी असतात ह्या WBCचा टाईप आहे म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स आहेत. आणि व्हाईट ब्लड सेल्सचं फंक्शन असतं मेन फंक्शन आहे प्रोटेक्शन ऑफ बॉडी. त्यामुळं यांचा जर का आपण शेप बघितला तर थ्रोम्बोसाइटचा इरेग्युलर शेप असतो, हा अमिबासारखा शेप असतो. RBCचा मात्र स्पेरिकल असतो आणि ही RBC स्पेरिकलचा हाफमून शेप होते. सो दिस इज दी करेक्ट आन्सर. व्हेरी सिम्पल. अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आपण बघितलेला आहे. काही शंका नसावी. तुम्हाला हे सगळे प्रिव्हियस इयरला विचारलेले MCQ सुद्धा आपण ॲड केलेलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.